नमस्कार. सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज नवरात्रीचा दुसरा दिवस जो माता ब्रह्मचारिणीचे रूप दर्शवतो. काल पहिल्या दिवशी आपण माता शैलपुत्रीचं रूप बघितलं. माता शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या आणि जी देवीचं बालपणातलं रूप दाखवते. आता ब्रह्मचारिणी ही देवीचं तरुणपणातलं रूप दर्शवते. काय आहे ह्या देवीची कथा तर आपण बघूया. या तरुणपणातल्या देवीची इच्छा होती की तिला भगवान शंकरासोबत लग्न करायचं होतं आणि ह्यासाठी तिने वर्षानुवर्षे शेकडो हजार वर्षे दृढ तपश्चर्या केली. कंदमुळं फलाहार घेतला, निराहार राहून तिने ध्यानसाधना केली आणि भगवान शंकरांना आपले पती म्हणून तिने प्राप्त केले. आणि ह्याच्यामुळेच ह्या देवीचं रूप आपण ब्रह्मचारिणी म्हणून जाणतो, तिने केलेल्या तपश्चर्येमुळे. मग ही कथा आपल्याला काय शिकवते तर ही कथा शिकवते की एखादी गोष्ट जर आपण संयमाने धैर्याने तिकडे फोकस करून केली तर ती नक्कीच आपल्याला प्राप्त होते. तर मला सांगा, आजपासून अशी कोणती गोष्ट आहे की पुढचे 7 दिवस तुम्ही सातत्याने करणार आहात? मग ते काही असू शकतं. सकाळी केलेला मॉर्निंग वॉक असू शकतो किंवा तुमच्या आहारात केलेला बदल असू शकतो. एखादी कोणतीही गोष्ट की आतापर्यंत तुम्ही टाळत आलात आणि आता ह्यापुढे तुम्ही ती करणार आहात सातत्याने, मला नक्कीच कळवा. पुढच्या भागात भेटूयाच अशा माहितीपूर्ण सेशन सकट. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि चॅनलला फॉलो करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.